आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। भिवंडी लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये खासदार असलेले कपिल पाटील यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येऊ शकतात। खरं पाहायला गेलं तर प्रगती पुस्तक मांडायची हीच ती वेळ आहे असं म्हणता येईल, एवढं नक्की। गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या भिवंडीला भारताचं मँचेस्टर म्हटलं जात होतं, ती भिवंडी त्यांतल्या पॉवर लूम्स याची काय परिस्थिती आहे हे समजून घेणं हे सर्वसामान्य माणसाला अत्यंत गरजेचं आहे। तसं पाहायला गेलं तर भिवंडीची लोकसंख्या आणि त्यातल्या पॉवर लूमची संख्या ह्याचा जर विचार केला तर ती फारच वेगळी निघते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6-8 लाख लूम्स आहेत आणि त्याच्यापैकी 6 लाख लूम्स या भिवंडीमध्ये आहेत। आणि भिवंडीतल्या या 6 लाख लूम्सपैकी जवळजवळ आता असं म्हणू शकतो आपण की अर्ध्या लूम्स बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। 15 लाख कारीगर कामगार हे जे भारताच्या वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रात येऊन भिवंडीमध्ये काम करतात हे बेरोजगार होण्याच्या मार्गावरती आहेत। आणि याला संपूर्णपणे जबाबदार आहे तिथलं स्थानिक प्रशासन। आणि स्थानिक प्रशासनाबरोबर खासदार असलेले केंद्रीय पंचायत राज मंत्री असलेले कपिल पाटील या गोष्टीला जबाबदार आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो। आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये भिवंडीमधल्या अनेक समस्यांनी लोक ग्रस्त झालेले आहेत। आज तुम्ही भिवंडीच्या पॉवर लूमच्या सेक्टरमध्ये कुठेही जरी गेला जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसिंग वाढलेलं आहे, त्या वेअर हाऊसिंग आणि पॉवर लूमच्या सेक्टरमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला चालायला साधे रस्ते सुद्धा मिळत नाही। तिथल्या लोकांना बेसिक सुविधा म्हणजे अगदी शौचालय असेल, स्वच्छता खोली असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील किंवा सुरक्षा यंत्रणा असतील यापैकी कोणत्याही योजना आपल्याला तिथे दिसत नाहीत। तिथे जे कारागीर आहेत त्यांचे किंवा मालकांचे जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा आमच्या लक्षात आलं की 9 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होणं, त्याचप्रमाणे वीज बिलांची खूप मोठी संख्या असणं, टोरंटसारख्या लाईटच्या याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना बिल भरायला लागणं हा फार मोठा एक समस्येचा भाग तिथे म्हणता येईल। तिथल्या लोकांना ज्या बेसिक गोष्टी देणं गरजेचं आहे ते सुद्धा कपिल पाटील एक खासदार म्हणून देऊ शकलेले नाहीत। खरं तर गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी एक समिती स्थापन केली होती ज्याच्यामध्ये या पूर्ण लूम सेक्टरचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली। पण मला एक प्रश्न पडतो की अगदी इलेक्शनच्या तोंडावरती ही समिती स्थापन करून नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न हे भाजपचं सरकार करत आहे। स्मृती इराणी सुद्धा जेव्हा वस्त्रोद्योग मंत्री होत्या तेव्हाही त्यांनी या गोष्टीकडे पाहिलेलं होतं, पण नुसतंच पाहिलेलं होतं। प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये जर पाहायला गेलं तर याच्यावरती कोणतीही कृती झालेली नाही, कोणत्याही लूमची परिस्थिती सुधारलेली नाही। खरं तर केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्यात असं म्हणण्यात येतं। ऑन पेपर अनेक योजना आपल्याला दिसतात, जसं की वेगवेगळ्या प्रकारची एक टेक्नॉलॉजी तिथे डेव्हलप करणं, डेपो तयार करणं, तिकडे रसायनशास्त्र वापरून कापडाची गुणवत्ता सुधारण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं काम करणं, त्याचप्रमाणे स्टुडिओ तयार करणं, रिसर्च सेंटर तयार करणं, लोकांना तिथे रेस्टरूम तयार करणं, अशा वेगवेगळ्या योजना तिथे तयार करण्यात आहेत। त्याचबरोबर ते यान मालिक आहेत, तिथे पॉवर लूमचे मालक आहेत, त्या लोकांना तिथे लोन देण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या योजना उभ्या करण्यात आल्या आहेत। पण त्या योजना फक्त कागदावर आहेत, त्या योजना प्रत्यक्षात कधीच आलेल्या नाही आहेत। आपण आजही जर तुम्ही नेटवरती गेलात, गव्हर्नमेंटच्या वस्त्रोद्योग खात्याच्या वेबसाईटला चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की या योजना तर आहेत पण प्रत्यक्षामध्ये आलेल्या नाही आहेत। आणि याला संपूर्णपणे जबाबदार आहेत स्थानिक खासदार, कारण खासदार हा प्रतिनिधी असतो त्या लोकसभा मतदारसंघाचा, जो त्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न समस्या या वरती नेऊन ते सोडवून आणण्याचं काम हे लोकसभा खासदाराचं असतं। पण आपले खासदार साहेब फक्त क्रिकेटचे सोहळे करण्यामध्ये आणि कार्यक्रम करण्यामध्येच फक्त बिझी आहेत। त्यांना कुठेही लोकांच्या समस्याशी, भिवंडीकरांच्या समस्याशी अजिबात देणं घेणं नाही। उलट ते असं म्हणतात की जर तुम्हाला हिंदू धर्म वाचवायचा असेल, जर तुम्हाला बघायचं असेल, जर तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही भाजपाला मतदान द्या, नाही तर एक काळ असा येईल जेव्हा हिंदू धर्माच्या म्हणजे भारतीय झेंड्यावरती तुम्हाला चंद्रतारे बघायला मिळतील। एक दिन तिरंगे में चांद दिखाई देगा। ही मानसिकता घेऊन असलेला खासदार भारतीय या मतदारसंघासाठी नक्की काय काम करू शकतो असं तुम्हाला वाटतंय? भिवंडी सारखा मुस्लिम बहुल असलेला आणि लूम सारखा सेक्टर असलेला जो भाग आहे त्याच्यासाठी काम करण्याची ताकद असलेला खासदार आपल्याला इथे असणं फार गरजेचं आहे। आणि आपल्या सुदैवाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आणि इंडिया आघाडीतर्फे सुरेश मामा म्हणजेच बाळामामा म्हात्रे हा एक अतिशय चांगला उमेदवार आपल्याला देण्यात आलेला आहे।
आणि मला खरंच असं वाटतं की आता खरंच बदलाची वेळ आलेली आहे. हा बदल झालाच पाहिजे. जो पॉवर सेक्टर, जो पॉवर लूम सेक्टर भिवंडीसाठी एक कधीतरी वरदान होता, आज तो शाप बनण्याचं कारण आपला हा खासदार आहे, जो अजिबात कुठलंही काम करत नाही आहे. कुठल्याही कामासाठी त्यांना इच्छा नाही आहे. त्यांना फक्त आणि फक्त प्रसिद्धी पाहिजे. त्या प्रसिद्धीला जर कुठेतरी थांबवायचं असेल, ती प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला जी येते किंवा ती जी मिळवली जाते ती कुठल्या माध्यमातून दिली जाते. आता टोरंटसारखे जर विषय आपण घेतले तर टोरंटचं खरंच असं म्हणता येईल का की टोरंट ही फक्त एकट्याच्या जीवावरती चालते. मला असं वाटतं की आपले खासदार साहेब सुद्धा कुठेतरी या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये आणि या सगळ्या टोरंटच्या ज्या चाललेल्या गोंधळामध्ये सहभागी नक्कीच आहेत. कारण एवढा मोठा गोंधळ घालण्याची हिंमत टोरंटवाले तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांना पाठबळ तेवढं चांगलं आणि मोठं मिळत असेल. त्यामुळे आता असा खासदार बदलण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. मी खरंच हात जोडून तुम्हाला विनंती करेन की तुम्ही येत्या मतदानामध्ये सुरेश मामा बाळाबाबू म्हात्रेंना मतदान करा आणि त्यांना एक भावी खासदार म्हणून आपल्या लोकसभेमध्ये पाठवा. तरच भिवंडीच्या पॉवर लूमचा जो प्रॉब्लेम आहे, जे अनेक लाखो लोक यावरती अवलंबून आहेत, ते सगळेच या प्रश्नातनं, या समस्येतनं सुटतील आणि हे जे काही धार्मिक भेदभाव करण्याचं काम चाललेलं आहे भाजपकडनं, ते सुद्धा तात्काळ बंद होईल जर तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य वेळेला मतदान केलं तर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.